रोल. मी विनायक काप्पासो जाधव, कसबे डिग्रज पंचायत समिती सदस्य. आज पंढरपूरला जात असताना आमच्या कसबे डिग्रज गावातील दिंडीचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 3 ह्या दिंडीमधील महिला मृत पावलेल्या आहेत. खरं बघायला गेलं तर ह्यासाठी शासनानं ते प्रत्येक वर्षी जर अपघात होत असतील आणि एखाद्याचा प्रपंच उद्भवत असेल तर त्यासाठी जे काही उपाययोजना करणं गरजेचं आहे ते त्यांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटते. आणि आज आमचं अखंड गाव, आमचे सगळे या ठिकाणी वारकरी संप्रदाय आणि आमचं पूर्ण गाव शोककळेमध्ये बुडालेलं आहे. आणि आमच्या गावातील व्यापारी संघटना असतील किंवा ग्रामपंचायत आणि सर्व संस्थांनी आज बंद ठेवून या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. फक्त माझी या सरकारकडे एवढीच मागणी आहे की वारंवार जर अशा घटना घडत असतील आणि एखाद्याचा संसार जर होत असेल तर आपण या ठिकाणी मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला राज्य सरकारच्या मध्ये सामावून घेऊन त्यांना नोकरी द्यावी अशी आमच्या सर्व गावकऱ्यांची या ठिकाणी इच्छा आहे. आणि तातडीनं ताबडतोब त्यांना जे कोण मयत झाले आहेत त्यांच्यावर मदत आर्थिक स्वरूपाची मदत करावी आणि जे कोण जखमी आहेत त्यांनासुद्धा भरघोस प्रमाणात मदत करावी अशी आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. आणि आम्ही पूर्ण अखंड गाव आज पूर्ण शोकसागरात बुडालेलो आहोत. अंत्यसंस्काराच्या दृष्टीने काय आता पुढे काय आता आमच्या गावातील प्रमुख मंडळी, मी सुद्धा जाणार होतो पण आमच्या गावातले सर्व प्रमुख मंडळी त्या ठिकाणी त्या दिशेनं पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. 4-5 गाड्या गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते माहिती देतील म्हणले. आणि पूर्ण आम्ही अखंड गाव अंत्ययात्रेसाठी एकत्र येणार आहोत. आणि अखंड गाव सर्व माता भगिनी म्हणजे सर्वच तरुण म्हणजे सर्वांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुःख आहे. आणि आम्ही सगळेजण मिळून अंत्यसंस्कार कदाचित उद्या सकाळी होईल पण आम्ही एकत्र येऊन सगळं पार पाडणार आहोत. धोंडराम तुकाराम यादव, राहणार कसबे डिग्रज. सांगली जिल्ह्यातून कसबे डिग्रज गावची आमची दिंडी आज जवळजवळ 25 ते 30 वर्षे आषाढी वारी चालत आलेली आहे. आणि आमच्या दिंडीचा आज यावर्षी दुर्दैवी अपघात झालेला आहे. आमच्या गावावरती भयंकर शोककळा पसरलेली आहे. 3-4 लोक महिला वाढलेले आहेत असं म्हणून समजतं आहे आम्हाला. महाराष्ट्र शासनानं वेळोवेळी लोकांनी सांगून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन होणाऱ्या लोकांचं वारकरी संप्रदायाचं हाल कमी करण्यात यावं. दुसरी गोष्ट की मृत झालेले लोक आहेत या मृतांच्या वारसाला भरघोस मदत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावी आणि त्यांच्या कुटुंबाचं सात्वन करावं ही माझी पूर्ण इच्छा आहे. आणि त्यामध्ये मृतांच्या लोकांमध्ये जे मरण पावलेले आहेत त्या लोकांच्या वारसांना महाराष्ट्र शासनानं त्यांच्या कृतीप्रमाणे नोकरीत समाविष्ट करून घ्यावं ही महाराष्ट्र शासनाला माझी पूर्ण विनंती आहे. दुसरी गोष्ट, बरेच लोक आता दिंडीत जातात तरी महाराष्ट्र शासनाने याच्यावर जागरूक राहून याचा बंदोबस्त करावा. वाहन चालकांनी करेक्ट माहिती द्यावी, कशा पद्धतीने वाहनं आणायची किंवा काय करायचं ह्याच्यावर पूर्ण लक्षात असले पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे. ही दिंडी जी आता गेली होती या दिंडीची काय परंपरा आहे? या दिंडीची परंपरा 30 वर्ष झाली. आमची दिंडी इथे कसबे डिग्रजवरून जाते, सांगली जिल्ह्यातून कसबे डिग्रजवरून जाते. हां, आणि ते आळंदीहून प्रसन्न आमचं झाल्यानंतर आम्ही दिंडी हलवतो आणि ते सासवडच्या दिशेने पुण्या दिशेने जाते. पुण्यात मुक्काम 2 दिवस असतो. तेथून पुढं सासवडला मुक्काम आमचा 2 दिवस असतो. आज सासवडचं मुक्काम करून सकाळी त्यांचा हा कार्यक्रम झालेला आहे. ही कधी गेली होती आणि किती लोक होते यामध्ये? ह्या दिंडीमध्ये 100 ते 110 लोक आहेत. 100 ते 45 महिला आहेत, बाकीची पुरुष मंडळी आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या दिंडीचं नाव काय? हा, संत ज्ञानेश्वर माऊली दिंडी सोहळा, कसबे डिग्रज. हा, बोला. काय घटना घडलेली आहे कशा पद्धतीने याकडे रेडी रोल. माझं नाव अरुण रामचंद्र पवार, राहणार कसबे डिग्रज, विशेष कार्यकारी अधिकारी. पंढरपूरच्या दिंडीला जात असताना आमच्या गावातल्या 150-200 लोकांची दिंडी आसपासच्या गावातल्या मिळून जात असते. त्यामध्ये आज राजश्री शंकर भोसले यांचं अपघाती निधन झालं. त्याबद्दल संपूर्ण गावावर आमच्या शोककळा पसरलेल्या आहे. आणि पंढरपूरला जाताना असताना अशी दुःखद घटना घडणं हे खरोखर लज्जास्पद आहे. या दृष्टिकोनातून शासनानं त्यांच्या कुटुंबियांना काहीतरी मदत करावी आणि नुसती मदत करून न थांबता वर्षाला जे काही अपघात होऊन काही वारकऱ्यांचा मृत्यू होतो त्या अनुषंगानं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज शासनाची केंद्र सरकारची आहे. त्या दृष्टीनं या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी तसे प्रयत्न करावेत असा आम्हा सर्व डिग्रजकरांना
माळकरी लोकांना वाटतं त्या दृष्टीने शासनानं प्रयत्न करावेत. आणि महत्त्वाची गोष्ट एक आनंद वाटली की राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या डिग्रजमधल्या आणि दिंडीतल्या जखमींची विचारपूस चौकशी करण्यासाठी रुग्णालयामध्ये जाऊन आल्या, त्यांची चौकशी केली. त्याबद्दल खरोखर सुनेत्राताई पवार यांचं या ठिकाणी कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल समाधान वाटले. आणि डिग्रजवासियांच्या वतीनं राज्य शासनाला एक विनंती आहे, झालेल्या कुटुंबातील दुःखद घटनेच्या अनुषंगानं भरघोस मदत त्या कुटुंबाला द्यावी आणि इथून पुढच्या घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने कठोर पावलं उचलावीत अशी आम्हा सर्व गावकऱ्यांची विनंती आहे.